राहते युस्तला येते वर्षातून एकदा मुंबईला तिला मित्रांनी मीही लावला फोन 6 वर्षांनी. जसं तू आत्ता इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंस की एक रॉकस्टारचा फिलिंग असतो जेव्हा स्टेजवर जातो, जेव्हा लोकांना चिअरअप करायचं असतं, आणि इथे तुला एक कंपोजर लिबर्टी मिळते असं म्हणायला काहीच हरकत नाही. ती कशी एन्जॉय करतोस तू सरगमच्या निमित्त? हे असं आहे ना की आपल्याकडे एक कापड असतं आणि आपण शिंपी असतो आणि आपण येणाऱ्या प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याच कापडाचे वेगवेगळे कपडे शिवतो. मला काहीतरी तसं वाटतं. येणारा ऑडियन्स हा वेगवेगळा असतो. काही लोकांना असतं की नाही, सदरा सांगितलं ना सदराच पाहिजे, एक शर्ट सांगितलं शर्टासारखंच पाहिजे, मग त्याच्यामुळे तुम्ही काही वेगळं नाही करू शकत. सो ह्याच्या पलीकडे जाऊन आता आम्हाला असा कार्यक्रम आला ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला कापड दिले आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाटेल ते करा त्या कापडाचं. सो असा हा शो आहे की आम्ही लोकांसाठी अर्थात आहेच, परंतु ही गाणी त्यांनी अशी ऐकली नसतील. आता ऐकादाजीबावर काय धूम मचाके नाचलेत, पण ऐकादाजीबाचा एक कहाणी आहे. ऐकादाजीबा शब्दांचा पण एक वेगळा अर्थ आहे. तो काय आहे जो मीच लिहिला आहे तो मला इथे सांगायला मिळणार आहे. जो मी बऱ्याचदा मित्रांच्या मैफिलीमध्ये पेटी घेऊन सांगतो ते मी इथे गाणार आहे. ही गुलाबी हवा माझं स्वतःचं आवडतं कॉम्पोजिशन आहे, पण कायम वैशाली ती कार्यक्रमांना गाते किंवा माझा कार्यक्रम असेल तर दुसरी कोणतरी गायिका गाते, पण ते फिमेल सॉन्ग असून सुद्धा मी गाणार आहे इकडे, आणि तशी मुभा मला झी युवानी दिलेली आहे. सो आय एम रिअली हॅपी. नक्कीच, जसं तू म्हणाला हे एक असं सुदिंग प्लेस आहे की जिथे लिरिक्सपासून कंपोजिशनपासून सगळं लोकांच्या ध्यानी येतं, कारण तेवढा वेळ मिळतो लोकांना ते ऐकण्यासाठी. मग त्यासाठी नक्कीच तुला काहीतरी खूप महत्त्वाचे एफर्ट्स घ्यावे लागतील असं काही होतं? हो, आम्हाला मजा आली. म्हणजे आम्ही खूप रिहर्सल केली, कारण ह्यातले बहुतांशी म्युझिशियन्स हे माझ्याबरोबर रेग्युलर कार्यक्रमातून वाजवतात आणि ती इतकी वर्ष वाजवत आलेत की आम्ही सकाळी उठून जातो आणि संध्याकाळी डायरेक्ट स्टेजवर उभं राहून कार्यक्रम करतो. परंतु ते ऐकादाजीबा तसं नाही वाजवायचं, आता वेगळं वाजवायचं. मग आम्हाला नव्याने मेहनत करायला लागली, आणि पण ती मेहनत गोड असते, कारण स्वतःतलाच एक म्युझिशियन स्वतःला सापडत जातो. पण म्युझिशियनचं असं आहे की त्याला चॅलेंजेस आवडतात, केवळ माझं नाही बाकीच्यांचं पण सांगतो की आता हे वेगळ्या पद्धतीने केलं, आणि मग इट्स अ टीम वर्क फायनली की असं आपण पॅटर्न करणार आहोत, हे अशा पद्धतीचं कंपोजिशन आपण अशा पद्धतीने सादर करणार आहोत, तर तुम्ही काय देऊ शकता. सो प्रत्येकाने आपापल्या परीने जे चांगलं आहे ते दिलेलं आहे, त्याचा एकत्र एक इम्पॅक्ट दिसतोय आता आपल्याला. नक्कीच. आता ॲज अ म्युझिशियन की तू एखादं व्हेरिएशन आणत असशील तर ते व्हेरिएशन्स कधी कधी अशी होतात का की आता एक गातोयस आणि नंतर कंपोज करताना आणखी एक काहीतरी व्हेरिएशन गायला, परत एक व्हेरिएशन गायला, असं झालं का? हे कर खूपच होतं असं, सारखं होतं. आणि आत्ताच्या इथे टेक्स्टमध्ये पण ते होतं, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातही. आता ही आत्ता आली, पण नंतरच्या टेकला येईल अशातला भाग नाही. हाय श्वासातही ऐकूये मारवा ही गुला ये जो अभि ते देव असतो, तो आपण फक्त लेखणी असतो, तो काय चितारेल सांगता येत नाही. आता एक शेवटचा प्रश्न, स्वतःला जे आवडते ते काम म्हणजे अगदी लिबर्टी घेऊन एखादं गाणं कंपोज करणं, आणि त्याच्यासाठी तुला हा आलिशान सेट दिला आहे, हे कसं वाटतंय? नाही, खूप हे सेट वगैरे म्हणजे भारीच वाटतंय की एकदम हिंदीच्या तोडीचं आहे, त्यामुळे असं एकदम भारी वाटतंय. आम्ही सगळ्यांनी बिकअप करून म्युझिशियन्ससुद्धा, पण याच्या पलीकडे जाऊन जे करायला दिलं त्या गाण्याची जास्त मजा आहे. म्हणजे हे शूटिंग आहे आणि ते छान शूट करतात, हे तर दिस इज आयसिंग ऑन द केक, बट केक इट सेल्फ इज व्हेरी इंटरेस्टिंग. एक शेवटचा प्रश्न, आत्ता हा ऑडियन्स, अशा टाईपचा ऑडियन्स क्रिएट झाला आहे ह्याची तुलाही गॅरंटी, कारण तूही बरेच शो केलेस आणि जिथे तुला असं ऑडियन्स मिळालं. ऑडियन्सबद्दल काय सांगशील अशा गाण्यांसाठीच्या? मी त्यांना तेच सांगेन की हा युवा चॅनल आहे, यूथ आहे, यूथ ओरिएंटेड आहे, त्यामुळे गाण्यांचं सिलेक्शन पण ते आहे. आणि आजचं यूथ आहे, त्यांना दरवेळेला काहीतरी नवीन पाहिजे आणि त्यांच्याकडे ॲक्सेप्टन्स पण. एखादी गोष्ट त्यांना नाही आवडली तरी त्या टाकून नाही देत, ते म्हणतात अच्छा हे असं पण आहे का, पण मला नाही आवडलं, पण अजून दुसरं काय. हे आजच्या यूथचं खूप वैशिष्ट्य आहे की त्यांना म्हणजे आपण जर का बघितलं तर अरिजित सिंगपासून ते सोनू निगमपर्यंत ह्या हिंदीतल्या गायकांचे सुद्धा डाउनलोड जर का तुम्ही बघाल तर त्यांचे लाईव्ह कॉन्सर्ट्सचे डाउनलोड ओरिजिनल गाण्यापेक्षा जास्त असतं. सो वाय? बिकॉज दे नो की आम्हाला लाईव्ह म्युझिक पाहिजे, आम्हाला खरं पाहिजे. तो काळ गेला आता की ज्यावेळेला आम्ही ट्रॅक लावायचो आणि त्याच्यावर तोंड हलवायचो. आम्ही केलं आहे ना, अशातला भाग नाही, कारण त्यावेळेला व्हिज्युअलला जास्त महत्त्व होतं. तो जर का कार्यक्रम हा कार्यक्रम जर का अजून
15 वर्षापूर्वी असतं किंवा 10 वर्षापूर्वी असतं तर आमच्याबरोबर इथे नाचायला बाजूला ही गुलाबी हवा अशा मुली असतात. त्या आता गरज नाही आहे त्याची. त्यांना म्हणायचं नाच आम्हाला वेगळा, आम्ही नाच बघू आणि त्याचं कौतुक नंतर करू. आता अवधूत गुप्ते गाणारच ते गा आणि नुसतं आम्हाला हे सगळीकडे आलं नाही. आज जेवणामध्ये सुद्धा आपण ज्याला रेस्टॉरंट्समध्ये जातो तो आम्हाला बाकीचा डेकोर बिकोर फार महत्त्वाचा असतो. आम्हाला जेवण जे देणार आहेस ते छान दे. थँक्यू सो मच. थँक्यू.